जेनझीवरून मुख्यमंत्र्यांचा राहुल गांधींवर निशाणा। रेशीम बागेमध्ये पैसे देऊन जेनझी आणले नव्हते, फडणवीसांचा काँग्रेसला टोला। परभणीमध्ये नर्सिंगचा पेपर फुटला, बहिणीसाठी परीक्षा पर्यवेक्षिकेनंच पेपर फोडल्याचा आरोप। 5 जणांवरती नानल पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। नांदेडमध्ये भाजप विरुद्ध संघर्ष पेटला, पालकमंत्री अतुल सावेंना बदलण्यासाठी स्थानिक शिवसेना नेत्यांची वरिष्ठांकडे मागणी। मी मुख्यमंत्री होईल असं कधीही वाटलं नव्हतं, जेनझींसोबतच्या संवादात फडणवीसांचं म्हणणं। तर मी मुख्यमंत्री झालो तसं कुणीही होऊ शकतं, फडणवीसांचं वक्तव्य। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून चाकण एमआयडीसीतील रस्त्यांची पाहणी, कंपन्यांच्या मालकांशी चर्चा, उद्योजकांच्या समस्या दूर करण्याचं शिंदेंचं आश्वासन। मुंबई महानगरपालिका महापौर आणि आयुक्तांच्या वादामुळे भाजप हैराण, सोमवारी पक्षानं बोलावली बैठक, सततच्या संघर्षावर तोडगा शोधणार। उबाठा विष्णूचा अवतार म्हणून दीपकेची पूजा करतात, नवनाथ बन यांचा संजय राऊतांना टोला। मुख्यमंत्र्यांनी मुलांना खेळाचा सल्ला दिला, मात्र मैदानं कुठे आहेत, आदित्य ठाकरेंचा सवाल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विचारले अनेक सवाल, मोकळ्या मैदानांसाठी मनपा समोर आंदोलन करण्याचा उबाठाचा इशारा। साखरेचे भाव वाढले तर मग शेतकऱ्यांनाही फायदा होईल, कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंचं विधान। मराठा आणि ओबीसींचं आंदोलन होऊ नये यासाठी सरकार आंदोलकांची समजूत काढणार, भेटीला येण्याआधी मागण्या पूर्ण करा, ओबीसी आणि मराठा नेत्यांची भूमिका। सोलापुरात तुकाराम मुंढेंविरोधातील तेल व्यापारी आक्रमक, सुट्टं तेल विक्री बंद केल्यानं छोटे व्यापारी अडचणीत येणार असल्याचा दावा। कौटुंबिक वादातून मुरलीधर चांदगुडेंना संगीता यांनी घराबाहेर काढलं होतं, मुरलीधर चांदगुडेंचे वडील आणि बहिणीचा मोठा दावा। छत्रपती संभाजीनगरमधील डोंगरावरील दुर्घटना प्रकरणामध्ये एक नवा ट्विस्ट, संगीता चांदगुडेंचा शेवटचा व्हिडिओ समोर, कौटुंबिक छळाच्या आरोपांसह प्रॉपर्टीचाही वाद आला समोर। लातूर उमरगा महामार्गावरती क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा रास्ता रोको, राज्यामध्ये कोरडा दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान 2 लाख रुपये देण्याची मागणी। आमदार रोहित पवारांच्या पीएच्या मुलीचा मृतदेह आढळल्यानं खळबळ, बारामतीच्या रुई परिसरातली घटना, आत्महत्या की हत्या, तपासाला वेग। गिरगावात गणेश मूर्ती आगमनावेळी मोठी दुर्घटना, भुलेश्वरच्या राजाची मूर्ती कोसळून 2 कार्यकर्त्यांचा मृत्यू तर 5 जण गंभीर जखमी। गोंदियामध्ये पावसामुळे वैनगंगा नदीच्या पाणीपात्रामध्ये वाढ, धापेवाडा बॅरेजचे 13 दरवाजे उघडले, पुजारीटोला धरणातूनही पाण्याचा मोठा विसर्ग सुरू। शिरूरमध्ये 22 वर्षीय तरुणीवरती सामूहिक अत्याचार, नोकरीचा आमिष दाखवून लॉजमध्ये डांबून अत्याचार, मारहाण केल्याचाही दावा।